नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. अलीकडे तुम्हाला उदाहरण दिलं होतं. जर आधीच्या मुलानंतर नवं मूल जन्माला आलं की आधीच्या मुलाची चिडचिड होते, त्याला असुरक्षित वाटतं, तो अस्वस्थ होतो. पण बाई जर वारंवार पोटुशी राहणार असेल तर आणखी तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा जेव्हा तिला दिवस जातात तेव्हा नवीन बाळ जन्माला आलं की आधीची सारी मुलं त्या लहान मुलावर तुटून पडतात. त्याला कुठेतरी चिमटे काढतात, त्रास देतात, पोचकारतात. कारण त्या नवख्या मुलामुळे यांचे लाड कमी होतात. प्रत्येकाचे हिस्से असे विभागल्या जातात आणि नव्यानं जन्माला आलेल्या मुलामुळे साऱ्यांना त्याचं वाईट वाटतं, राग येतो. त्यांना ते कळत नसतं, पण ते नक्कीच त्यातून चिडचिड करतात. आणखी एक उदाहरण देतो आमिर खानचं. आमिर खान एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. त्याच्यात तो आणि त्याच्या बायका, तिन्ही बायका. पहिली बायको त्यानं घटस्फोट दिला त्या इराच्या आईला, पण तरीही तो त्यांच्याकडे जाऊन येऊन असतो. त्यानंतर दुसरी किरणराव, आता तिसरी किरीतरी तिच्याकडे जाऊन येऊन असतो. म्हणजे तो एक विनोद नव्हता का, की अहो घटस्फोट झाल्यानंतरही तुम्हाला मुलं कशी झाली? तर ती बायको सांगते की हे अधूनमधून येऊन जायचे. तसं उद्या इराला नवीन भाऊ बहीण किंवा किरणरावला जर पुन्हा एखादं नव्यानं मूल झालं तर फारसं आश्चर्य वाटून घेऊ नका. पण होतं काय की त्या तिघीही बायका त्या आमिर खानला तेच विचारतात की तुम्ही मग आम्हाला घटस्फोट का देता? आमच्याकडे येता, आमच्याशी संबंध ठेवता, आपलं सारे संबंध आहेत, नवरा बायकोसारखे संबंध आहेत, पण मग तुमचं हे वागणं का? आम्हाला उगाच असुरक्षित वाटतं. त्यावर तो शांत बसण्याचं करतो, काहीही त्यावर बोलत नाही. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या या राज्यातले, त्यांची ही अस्वस्थता या दिवसामध्ये त्या नव्यानं जन्माला आलेल्या मुलानंतर होणाऱ्या मोठ्या मुलासारखी आहे किंवा नेमकी आमिर खानच्या बायकांसारखी आहे. ते सारे असुरक्षित आहेत. म्हणजे आता कुठे आपण सत्तेत स्थिरावलो म्हणून संघातले जे उत्सुक स्वयंसेवक होते त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये स्थिर स्थावर व्हायचं होतं. त्यांना भाजपमध्ये काम करायचं होतं, सत्तेत यायचं होतं. त्यांना देखील वाटते की आपण सत्तेची फळं चाखावीत. भारतीय जनता पक्षाचे आपल्या राज्यातले नेते, कार्यकर्ते, त्यांना तर वारंवार तेच वाटतं की आता आपण सत्तेत आलो आहे, नक्कीच आपल्या वाट्याला काहीतरी चांगलं येईल. पण चांगलं येईल असं चिन्ह दिसत असताना किंवा ते फिलिंग त्यांना येतं, तेवढ्यात कोणीतरी त्यांच्या हातातला खाऊ भलताच हिसकावून घेतो. म्हणजे अमुक एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी आपल्याला उमेदवारी मिळेल, आपण निवडून येऊ आणि मंत्री होऊ, असं एखाद्या हार्डकोर भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला वाटत असतानाच एखादा कोणीतरी बाहेरून येतो, शिवसेनेतून येतो, राष्ट्रवादीतून येतो आणि तो भारतीय जनता पक्षाच्या त्या इच्छुक उमेदवारापेक्षा प्रभावी असल्यामुळे, त्याची ताकद मोठी असल्यामुळे, त्याला त्याचं जातीचं राजकारण किंवा समीकरण तिथे जमत असल्यामुळे उमेदवारी नेमकी त्याला मिळते आणि जो मूळ भारतीय जनता पक्षाचा इच्छुक उमेदवार असतो तो बाजूला पडतो. तुम्हाला नाशिकचं उदाहरण देतो किंवा जळगावचं. सध्या जळगाव नाशिक पद्धतीनं आपल्या या राज्यामध्ये जिथे महानगरपालिका आहे तिथे निवडणुकांचे वारे वाहत आहेत.
पण निवडणुकांचे वारे वाहत असताना राज्यातल्या या सगळ्याच महानगरपालिकांमधून जे उत्सुक आहेत ते झुंडीच्या झुंडी भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. त्यामुळे नेमकं तेच होत आहे की समजा नाशिकच्या पाथर्डी भागामध्ये अमुक एखाद्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असतो, जो वर्षानुवर्ष स्वयंसेवक म्हणून आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. त्यानं पूर्ण मतदारसंघ बांधला आहे. आता नेमकी त्याला निवडणूक लढवायची आणि तो जिंकून येईल असं त्याला वाटत असताना आधीचा जो नगरसेवक असतो, जो वेगळ्या पक्षातला असतो, तो नेमका येतो, तो त्यांच्यामध्ये सामील होतो, भारतीय जनता पक्षामध्ये येतो. स्वाभाविकच त्याचं पारडं जड होतं आणि जो नेमका उत्सुक असतो, ज्यानं तयारी केलेली असते, तो पुन्हा बाजूला पडतो. हेच सर्वत्र सुरू आहे, दर दिवशी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी त्यातून अस्वस्थ आहे. आपण बाजूला पडतोय आणि आगंतुक ज्यांचा भारतीय जनता पक्ष किंवा संघाशी कधीही संबंध नव्हता ते नेमके येऊन आपल्या हातातला खाऊचा पुडा हिसकून घेत आहेत अशी त्यांची भावना झाली. आणि त्यात चूक काय आहे? नेमकं तेच घडत आहे. पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी उघड्या डोळ्याने ते बघितलं आहे. त्यामुळे आपलं देखील नेमकं तेच होणार हे त्यांना नक्की माहिती आहे आणि त्यातूनच ते अस्वस्थ आहे. पण पर्याय नाही. भारतीय जनता पक्षाला सोडून जाण्याचे त्यांचे संस्कार नाही किंवा गेले तरी जाणार कुठे? आहे तो नवरा बरा, चांगला आहे, निदान तो खाऊ तरी घालतो. दुसरा केला आणि तो जर बेवडा निघाला तर काय करायचं? नुकसान का करून घ्यायचं? म्हणून ते सारे आहेत त्याच ठिकाणी आहे. पण त्यांनी वर्ष कष्ट करून संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी हा भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये सत्तेवर आणला आहे. त्याला ताकदवान केला आहे, मोठी ताकद दिली आहे. आपलं सारं काही घरातलं सारं काही पणाला लावून त्यांनी भारतीय जनता पक्षाला या राज्यात मोठं केलं आहे. पण तरीही पुन्हा वादळ घोंगावत आहे. म्हणजे अमुक एखाद्या स्थानिक ठिकाणी 4-2 नगरसेवक वेगळ्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये येत असतील तर तो भाग वेगळा. पण आता आणखी फार मोठा बदल भारतीय जनता पक्षामध्ये येऊ घातला आहे. म्हणजे मोठ्या संख्येनं आमदार किंवा अख्खा पक्ष किंवा त्या पक्षाचा नेताच भारतीय जनता पक्षाला येऊन मिळतो आहे. मग ते कदाचित उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्यांचा पक्ष असेल किंवा उद्धवचे काही मोठ्या संख्येनं आमदार असतील. नगरसेवक तर आधीच येऊन गेलेले आहेत. किंवा भारतीय जनता पक्षाचे जे अभ्यासू मंडळ आहे त्यांनी नेमका अभ्यास केलेला आहे की आपल्या या राज्यामध्ये कुठले स्थानिक नेते आपल्याकडे असले म्हणजे आपला भारतीय जनता पक्ष पुढले 25 वर्ष ताकदवान असेल. त्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. मग त्यांना जर वाटत असेल की एकनाथ शिंदे आणि त्याचे आमदार जर आपल्याकडे घेतले तर आपण अधिक बळकट होऊ आणि उद्या जर एकनाथ शिंदेंसहित किंवा अजितदादांसहित त्यांचा पक्षच भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाला तर त्या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत किंवा उत्सुक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, नेते आहेत, ज्यांना पुढे जायचं होतं, सत्तेत बसायचं होतं, सत्ता हासिल करायची होती, त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे. ते अक्षरशः रडत आहेत, अस्वस्थ आहेत. त्यांना कळत नाही, त्यांना सूचनाच झालं आहे. कारण उद्या अख्खे शरद पवार जर आपल्याकडे आले तर किंवा काँग्रेसचा मोठा गट
जो या राज्यातला वेगवेगळ्या ठिकाणी जम बसवून आहे, तेच जर पुन्हा भारतीय जनता पक्षात आले तर, आणि ती सिच्युएशन, ती परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो. एक मोठा गट कोणत्याही क्षणी, कुठल्याही क्षणी भारतीय जनता पक्षाला येऊन मिळणार आहे. त्यामुळे मूळ जे भारतीय जनता पक्षाचे उत्सुक नेते, कार्यकर्ते आहेत, ते पुन्हा एकदा हिरमोसले आहेत आणि आणखी नाराज होणार आहेत. त्यांना त्या मोठ्या मुलासारखं असुरक्षित वाटायला लागलं आहे. आणि त्यांच्या मनातली जर असुरक्षितता या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काढली नाही, तर त्याचे दुष्परिणाम कदाचित भविष्यात संघ आणि भारतीय जनता पक्षाला भोगावे लागतील. कारण ती त्यांची मूळ ताकद आहे. आणि मूळ ताकदच जर बाजूला झाली तर हे तर सारे बाहेरून येणारे आगंतुक आहेत. ते क्षणभंगूर आहेत, ते क्षणिक आहेत, ते काही काळापुरते येऊन तुम्हाला बिलगले आहेत. त्यामुळे एकदा का त्यांची गरज निघाली तर ते पुन्हा तुम्हाला सोडणार आहे. आपला जो मूळ कार्यकर्ता आहे, आपली जी मूळ ताकद आहे, संघ आणि भारतीय जनता पक्षाची जी मूळ पहिल्यापासूनची जी ताकद आहे, तिला दूर सारून चालणार नाही. कारण पुढला प्रवेश अगदी तोंडावर आहे. त्याआधी मात्र या मूळ समस्त मंडळींना कसं सुरक्षित वाटेल, त्याची फार मोठी जबाबदारी अर्थातच फडणवीसांची आहे. त्यांनी लक्ष घालण्याचं गरज आहे. कारण या तुमच्या साऱ्या ज्या लॉयल मंडळींना नेमकं खूपच फ्रस्ट्रेशन आलं आहे, नैराश्य आलं आहे. त्या नैराश्यातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.